तर हे गाईज फायनली आपण ब्लॉग घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही विचार करत असाल खूप दिवस झाले ब्लॉग नाही पडत आहे. त्याचं कारण सीझन चालू होता आणि खूप प्रचंड बिझी होतो, बॅक टू बॅक ऑर्डर्स चालू होत्या. आणि आज आपण प्रणय त्यांच्या घरी आलेलो आहे आणि हे तुम्ही जे डेकोरेशन वगैरे बघत आहात ते पूर्ण त्यांच्या घरचं आहे. त्यांच्या भावाचं लग्न होतं, मीन्स झालेलं आहे लग्न. मी आता व्हिडिओ थोडा लेट पोस्ट केला आहे. आणि हे आदू आहे त्यांची मुलगी, किती क्यूट आहे ना. आणि फर्स्ट लुक आपण त्यांचं हळदीचं लुक करणार होतो. हळदीपासून वेडिंगपर्यंत पूर्णच्या पूर्ण लुक त्यांचे आपण क्रिएट केलेले आहेत. आणि त्यांना जसं हवं होतं तसं एकदम सॉफ्ट आणि ग्लॅम लुक दिलेला आहे आपण. आणि त्यांना पण लुक खूप आवडलेले होते सगळे. 2025मध्ये जेवढे पण त्यांनी मेकअप केले असतील ते सगळे माझ्याकडूनच केलेले आहेत. आणि ज्या ज्या टायमिंगला मी अवेलेबल नव्हतो त्यांनी सेल्फ मेकअप केला किंवा विदाऊट मेकअप फंक्शन अटेंड केलेत, पण त्यांनी दुसरीकडे ऑर्डर दिली नाही मेकअपची. असा ट्रस्ट हवा असतो आपल्या क्लायंटचा आपल्यावरती, आणि तो त्या ट्रस्ट त्यांचा माझ्यावरती आहे. आणि फायनली त्यांचा हळदीचा लुक क्रिएट झालेला आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर लुक झालेला आहे. आणि त्यांनासुद्धा तो लुक खूप आवडला. त्यांच्या मम्मीला, आजीला, सगळ्यांना, त्यांच्या पप्पांपासून सगळे, भावाला वगैरे सगळ्यांना लुक आवडला. आणि त्याच्यानंतर आपण घरी जायला निघालेलो, कारण आज त्यांचा एकच लुक होता. आणि आपण घरी गेल्यावरती मम्मीला कलर लावायचा होता. आपली मम्मी एव्हरी मंथमध्ये एकदा तरी हेअर कलर करते, मीन्स ग्लोबलच घरचाच कलर करते ती. ते बर्गंडी शेड आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्याचं थोडं काम चालू होतं त्याच्यामुळे ती बोलली मला मिक्स करून दे. मग आता मला तर काही येत नव्हतं, मग मी कसं कसं बघितलं ते छोटे छोटे लिहिलेलं त्याच्या वाचून मी मिक्सर वगैरे तयार केला त्याचा. आणि पहिला आपण कलर टाकायचा असतो त्याच्यात बहुतेक, कलर टाकला. त्याच्यानंतर आपण डेव्हलपर टाकला आणि त्याला 2 to 3 मिनिट्स पूर्ण मिक्स करून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता ते तुम्हाला जे दिसते ना छोटं छोटं, ते त्याची कॅप आहे डेव्हलपरची, सॉरी क्रीमची कॅप आहे ती. आणि ते त्याच्यामध्ये तशीच राहिलेली, ब्लेंड करण्याच्या नादात मला लक्ष नव्हतं. त्याच्यानंतर आपण सेकंड लुक क्रिएट करायला आलो त्यांचा दुसऱ्या दिवशी. आणि सीन काय झाला, त्यांच्या घरापुढून आपण टर्न घ्यायला गेलो तो पूर्ण चिखल होता. तर टायर पाहू शकता तुम्ही, मी स्पेशली रेकॉर्ड केलं ते तुम्हाला दाखवण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरं लुक क्रिएट करण्यासाठी आपण त्यांच्या घरात गेलो होतो होममध्ये. आणि बघू शकता मी त्यांना बोलला हाय करा, हाय. ते खूप लाजत होते, बोलले अरे असा कसा व्हिडिओ काढते तुम्ही. म्हणलं रॉ व्हिडिओ पण थोडे चालतात. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट कार्यालयामध्ये आलो होतो. तर सीन काय झाला, आम्हाला थोडं लेट झालं त्यांच्या घरी जायला. सो लाईट वगैरे गेली, ते थर्सडेचा डे होता. ह्या टायमिंगला लाईट नसते पूर्ण दिवस. त्याच्यामुळे घरी इन्व्हर्टर नसल्यामुळे आपल्याला कार्यालयामध्ये डायरेक्ट यायला लागलं, कारण कार्यालयामध्ये जनरेटर आहे. आणि आपण त्यांचा सेकंड लुक क्रिएट करायला स्टार्ट केला होता. आणि इथं पण सीन असं झालं होतं की जनरेटरसुद्धा चालत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना खूप जास्त स्वेटिंग वगैरे होत होती. तर माझ्याकडे छोटा फॅन होता अवेलेबल, त्याच्यामुळे तरी स्वेट थोडा कंट्रोल होत होता. लास्ट एकदम शेवटला मेकअप व्हायच्या टायमिंगला लाईट आली होती. त्याच्यातसुद्धा एसीचा प्रॉब्लेम झाला होता थोडा, मी तुम्हाला थोड्या वेळाने व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि त्यांना आज थोडा लाईट मेकअप हवा होता, स्किन टोनपेक्षा 1 टोन फेअर हवा होता. तर आपण त्यांच्या डिमांडनुसार मेकअप क्रिएट करायला लागलो. आणि आता तुम्ही बघू शकता मम्मीला. मम्मी आपले बघा रिंग लाईट घेऊन उभी, ती म्हणलं तर ते अरे असं काय व्हिडिओ काढतोय. तिला म्हणलं थोडी मज्जा वगैरे चालते मम्मा. तर बघू शकता त्यांचा सेकंड लुक क्रिएट झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला एकदा नक्की सजेस्ट करा. तर एकदम प्रॉपर आपण त्यांचा महाराष्ट्रीयन लुक क्रिएट केला होता. आणि त्यांनासुद्धा हा लुक खूप आवडलेला. त्यांचा फर्स्ट लुक हळदीचा होता, सेकंड महाराष्ट्रीयन होता. आणि आता ते काय बोलत होते ते ऐका तुम्ही, खूप हसताल तुम्ही सुद्धा. लवकर लय उशीर झालाय. काय म्हणला? उशीर झालाय, चला ना लवकर. मला माझे ओळखताना फोटो नाही येणार, मला खरंच ना तेवढ्यासाठी. तर ऐकलंच असेल तुम्ही ते काय बोलत होते. त्याच्यानंतर आपण थर्ड लुक क्रिएट करून डायरेक्ट वॅनिटी वगैरे सगळं ठेवायला आलो होतो, स्टँड, रिंग लाईट. त्याचं कारण असं की आपल्याला थर्ड शूट करताच नाही आला. मिस केलेला आहे मी एक, पण एवढी गर्दी होती तिथे, खूप त्यांच्या आत्या वगैरे तिथे सगळे 7-8 साईडरचा मेकअप होता. त्याच्यानंतर तुम्ही मला बघू शकता मी कसा लंगडत चालतो आहे. त्याचं कारण काय आहे की पूर्ण 2-3 मंथ 3 मंथ म्हणा, आपण फुल पॅक होतो. मीन्स एवढे ऑर्डर केले 3 मंथ्समध्ये, अक्षरशः मला आज चालतासुद्धा नव्हते. त्याच्यानंतर तुम्ही कार्यालयात एंट्री बघू शकता. हे सगळे, हे काय बोलतात ह्याला यार, मला माहिती नाही, ते
फ्रंटला जे पूर्ण डान्स वगैरे करतात त्यांचं येते एंट्रीसाठी. त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही जेवणाला काय काय होतं जेवायला. आणि समोर जे बसले ते माझे आजी वगैरे होते. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून आपण त्यांचा टचअप केला एक छोटासा. त्याच्यानंतर आपण त्यांचा डुओ मीन्स कपल शूट घेतला, कारण त्यांचा पर्सनल एक झाला होता. मग ते बोलले आमचा कपल शूटसुद्धा घ्या, तो घेतला. त्याच्यानंतर कॅमेरामॅनला बोललं भाई त्यांचं एक पर्सनल शूट घे, पण एवढं जोरात पाऊस चालू झाला की तिथं थांबणं पण मुश्किल झालं. तर तुम्ही वरती पाहू शकता त्या लाईटिंगमध्ये तुम्हाला दिसत असेल. आणि सगळे लोक पळत होते. आणि हे बघा रिया, ही सीमा त्यांची मुलगी ती कशी पळत होते, मम्मीने शूट केलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला समोर दिसतं हे सगळं सामान ठेवलेलं बाहेर, हे मराठीमध्ये ह्याला रुखवत म्हणतात. मीन्स नवरीवाल्यांच्या साईडला देतात, असंच काहीतरी असतं ते. आणि तुम्ही बघू शकता किती छान छान वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि फायनली आता आपली घरी जायचा टाईम झाला होता. करेक्ट 10:45 अकराच वाजत आले ते. आणि पूर्ण बाई सीझन संपत आलेला आहे. शेवटचे 2 ब्रायडल बुकिंग राहिलेले आहेत. आणि इथून पुढे पण ब्लॉग येत राहतील. असाच सपोर्ट करा, व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.